मरण पावलेल्या आई-वडिलांचे फोटो घरात लावावे की नाही? सेम स्टोरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत, जो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. कारण तो आपल्या आई-वडिलांशी, आपल्या जीवनदाता देवांशी संबंधित आहे. अनेक लोक म्हणतात की मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरी लावू नयेत, अशुभ होतं. तर काही लोक म्हणतात की त्यांचे फोटो आशीर्वादासारखे असतात. मग खरी गोष्ट काय? चला, आज हे सगळं स्पष्ट करून घेऊया. एक आई-वडिलांचे फोटो म्हणजे फक्त चित्र नाही. भावना आहेत. जेव्हा आपण त्यांचा फोटो भिंतीवर लावतो, तेव्हा आपण कागदाचा तुकडा लावत नाही. आपण लावतो त्यांच्या आठवणी, संस्कार, आशीर्वाद आणि त्यांचं अस्तित्व. घरात जितक्या वेळा त्यांचा चेहरा दिसतो, तितक्याच वेळा मनात एक उबदार शांतता निर्माण होते. 2. त्यांच्या फोटोमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्र आणि मनोविज्ञान दोन्ही सांगतात, घरात चांगले फोटो आनंद देणारे चेहरे असतील, तर घरातील वातावरण शांत आणि स्थिर राहतं. आई वडिलांचा फोटो हा सगळ्यात शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. 3. योग्य दिशेला फोटो लावल्यास लाभ होतो. जुने ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि परंपरा सांगतात. उत्तर दिशा वजा स्थैर्य, शांतता आणि आशीर्वाद. पूर्व दिशा वजा ज्ञान, समृद्धी आणि प्रकाश. या दोन दिशांमध्ये फोटो लावल्यास घरात सुख, शांती, प्रगती आणि सकारात्मकता वाढते. फोटो कधीच अंधारलेल्या किंवा घाणेरड्या जागी लावू नये. तिथे देवतांचे वा वृद्धांचे चित्र शोभत नाही. 4. त्यांच्या आठवणी तुम्हाला मानसिक बळ देतात. कधी मन खचतं, कधी वाटतं की आयुष्य अवघड झालंय. अशा वेळी त्यांचा फोटो पाहिल्यावर आपण नकळतच म्हणतो, माझ्या आई वडिलांनी मला इतकं शिकवलं आहे, मी हार कशी मानू? त्यांची स्मृती आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. 5. पूर्वजांचे आशीर्वाद नेहमी घराला संरक्षित ठेवतात. भारतीय परंपरेनुसार पूर्वजांचे फोटो म्हणजे घराचे रक्षण करणारे आशीर्वाद. त्यांची कृपा संकटांचं छत्र बनून आपल्यावर आणि आपल्या मुलांवर पडत असते. 6. मृत्यू म्हणजे शेवट नाही, अस्तित्वाचं नवीन रूप आहे. शास्त्र सांगतं, शरीर नष्ट होतं, पण आत्मा कधी मरत नाही. आपल्या चांगल्या कर्मांमुळे पूर्वजांचा आत्मा आनंदी होतो. जेव्हा आपण प्रेमपूर्वक त्यांचा फोटो ठेवतो, तेव्हा त्यांचे आत्मे आपल्या घराला शांतता आणि सुरक्षा देतात. 7. फोटोसोबत आदराने वर्तन करणं महत्त्वाचं. फोटो लावताना किंवा साफ करताना मनात प्रेम, कृतज्ञता आणि आदर हवा. फोटो तुटलेला, धुळीने माखलेला किंवा वाकडा असेल तर तो बदलावा. कारण वाईट स्थितीतील फोटो चांगली ऊर्जा प्रवाहित करत नाही. 8. फोटो आपल्याला रोज एक गोष्ट आठवण करून देतो. आपण आज जे काही आहोत, ते त्यांच्या कष्टांमुळे, त्यांच्या त्यागामुळे आणि त्यांच्या शिक्षणामुळेच. फोटो म्हणजे एक आरसा, जो आपल्याला सांगतो, तुम्ही एकटे नाही. आम्ही आजही तुमच्यासोबत आहोत. म्हणून मित्रांनो, आई वडिलांचे फोटो घरात लावणे हे अशुभ नसून अत्यंत शुभ आणि प्रेरणादायी आहे. ते आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा, मार्गदर्शन, मानसिक शांतता आणि आशीर्वाद देतात. त्यांचं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त रूप बदलतं. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विषयासोबत.